नमस्कार, जय श्री कांबळे या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत। आज मी गोबी मंचुरियन करणार आहे। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य 1 वाटी पोहे घेतलेला आहे मी, कोबी घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे। आता ही कोबी मी किसून घेणार आहे आणि मिरची कट करून घेणार आहे। बघा मी कोबी किसून घेते। कोबी अशा प्रकारे किसून झालेला आहे। आता थोडंसं धुवून मी थोडंसं सुकट ठेवणार आहे। मी धुतलेलं आहे। आता मी थोडंसं पाणी असं ही होण्यासाठी ठेवलेलं आहे मी चाळणीत सुकवायसाठी। हे पाणी खाली गळून जाईल त्यासाठी मी असं ठेवलेलं आहे। हे बघा ही पोहे घेतलेले आहेत मी 1 वाटी। आता ही मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे, पीठ करून घेणार आहे। हे बघा मी पोहेच पीठ घेतलेलं आहे तयार करून, मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता मी याच्यात कोबी टाकणार आहे। ह्याच्यामध्ये मी मिरच्या टाकणार आहे कट केलेल्या, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, तांबडं लाल तिखट, थोडीशी जिरं पावडर। 1 वाटी पोहेचं पिठासाठी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे मी, थोडासा चिमटभर सोडा। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे न पाणी घालता। असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे, थोडंसं घालायचं। हे आता मिश्रण छान असं मळून झालेलं आहे। आता मी थोड्या वेळ बाजूला ठेवते। हे बघा हे जे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे, असे एकदम छोटे छोटे गोळे करून घ्यायचे ते, असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे। हे बघा तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे पूर्ण। आता मी एक एक गोळा सोडणार आहे याच्यामध्ये। हे बघा मंद आचेवर भाजायचं आहे म्हणजे आतून पूर्ण असं तळलं जातं। एकदम लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे। एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे कोबी मंचुरियन तयार आहे। तुम्ही ह्याच्यावर चाट मसाला पण टाकून खाऊ शकता।